शांतिगिरी महाराज दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात. नाशिकमधून आज शांतिगिरी महाराजांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराजांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला असून 29 एप्रिल रोजी मोठं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे जय बाबाजी भक्तगण परिवाराने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यांच्या या उमेदवारीमुळे महाविकास आघाडी की महायुती यातील कोणाला फटका बसतो हे महत्त्वाचे असणार आहे. शांतिगिरी महाराज यांनी अगोदर राजकीय पक्षांकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, पण त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अखेर अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. शांतिगिरी महाराजांनी 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 1,48,000 मते मिळाली होती, पण ती तिसऱ्या क्रमांकाची मते होती. पण या पराभवानंतर ते राजकारणापासून लांब राहिले. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा नाशिकमध्ये लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव हे शांतिगिरी महाराजांचे मूळ गाव असून त्यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. शांतिगिरी महाराजांचे छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, नाशिक, धुळे या ठिकाणी मोठा भक्त परिवार आहे. वेरूळ येथील जनार्दन स्वामी मठाचे ते मठाधिपती आहे. या मठाची कोट्यवधींची संपत्ती आहे. देशात 55हून अधिक मठ आहेत. त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली आहे. त्यामुळे धर्मनगरी असलेल्या नाशिकमध्ये त्यांच्या उमेदवारीमुळे राजकारणात चांगली चर्चा सुरू झाली आहे. वृत्तसंकलन विभाग, हिंदवी स्वराज्य न्यूज, नाशिक.